Now the next example of the Jacobi's method is 4x plus y plus 3z is equal to 17, x plus 5y plus z is equal to 14, 2x minus y plus 8z is equal to 12. Okay, so this is next example. Now first we will write the values of the x. Okay, so first equation ने x ची व्हॅल्यू काढायची. सो जो कोएफिशियंट आहे तो येणार 1/4. ओके, 4 येणार. ठीक आहे. नाउ रिमेनिंग व्हॅल्यू हे 17 कॉन्स्टंट लिहिणार. देन मायनस y मायनस 3z, जे पॉझिटिव्ह इकडे आल्यावर निगेटिव्ह. देन सेकंड इक्वेशन मधून y ची व्हॅल्यू. सो y चा कोएफिशियंट 5 आहे, सो 1/5. देन द कॉन्स्टंट इज 14 मायनस हा x आणि मायनस z. देन z इज इक्वल टू z चा कोएफिशियंट 8, 1/8. ओके, सो इथे काय येईल 12 मायनस 2x आणि हा y मायनस आहे, सो तो येईल प्लस y. ओके, नाउ फर्स्ट इटरेशन साठी आता आपण काय करणार, व्हॅल्यू पुट करणार 0 0 0. ओके, सो फर्स्ट इटरेशन x0 y0 and z0 इक्वल टू 0. सो आता आपल्याला x1 y1 z1 फाइंड आउट करायचं. ओके, सो 1/4 इंटू 17 आणि ह्या व्हॅल्यू 0 0 येऊन जातील. ओके, नाउ आफ्टर दॅट नेक्स्ट 1/5 into 14 because x आणि z ची व्हॅल्यू 0. नाउ नेक्स्ट 1/8 12 आणि पुढचे 0 because x आणि y सगळ्या व्हॅल्यू काय घ्यायच्या 0 घ्यायच्या. नाउ विल कॅल्क्युलेट विथ कॅल्क्युलेटर युजिंग कॅल्क्युलेटर. 17 divided by 4 is 4.25. okay, after that 14 divided by 5, so it's 2.8. okay, and then z1 12 divided by 8, so it's 1.5. okay, now second iteration. okay, जर तुम्हाला फर्स्ट इटरेशन पर्यंतच दिलं असेल तर इथे स्टॉप करायचं. ओके, नाउ सेकंड इटरेशन. सो सेकंड इटरेशन मध्ये आता x2 y2 and z2. सो इथे आता x2 हे फॉर्म्युला यूज करायचा. ओके, सो 1/4 इंटू 17 मायनस y. सो y ची व्हॅल्यू प्रिव्हियस इटरेशनला काय आलेली ही, सो ती लिहायची. ओके, प्रिव्हियस लेक्चरला तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. 3 इंटू z, z ची व्हॅल्यू काय आलेली प्रिव्हियस 1.5. ओके, नाउ देन 1/5 14 मायनस आता x, x म्हणजे हा x प्रिव्हियस 4.25. देन z, z काय आलेला आहे 1.5. ओके, देन 1/8. देन इथे आले 12. देन 2 इंटू x काय आलेला आहे प्रिव्हियस इटरेशनला 4.25. देन प्लस y, y काय आलेला आहे 2.8. ओके, सो नेक्स्ट जी आपली गॉस सिडल मेथड आहे ती स्टेप्स सेमच आहेत बघा, गॉस जॅकोबिस सारख्याच. सो व्यवस्थित लक्ष द्यायचे. सो आता मी x2 कॅल्क्युलेट करते. 17 मायनस 2.8 मायनस 3 इंटू 1.5. ओके, and divide by 4. सो आन्सर आले 2.425. ओके, नाउ y2 फाइंड आउट करते आता हा वाला. सो 14 मायनस 4.25 मायनस 1.5 8.25 divided by 5 1.65. ओके, नाउ नेक्स्ट आता z1 कॅल्क्युलेट करते. 12 मायनस 2 इंटू 4.25 प्लस 2.8 divided by 8, so 0.7875. okay, now आता last third iteration. so x3 y3 and z3. okay, सो x3 म्हणजे हा फॉर्म्युला यूज करायचा स्टँडर्ड 1/4 इंटू 17. आता y आणि z याची व्हॅल्यू कोणती, थर्ड इटरेशन आहे. सो सेकंड इटरेशनला जी y आणि z ची व्हॅल्यू फाइंड आउट झाली आहे ती. ओके, सो मायनस 1.65 मायनस 3 इंटू 0.7875 बिकॉज 3z आहे. ओके, आफ्टर दॅट
y3 y3 1/5 इंटू इथे 14 मायनस x काय आलेला आहे प्रिव्हियस इटरेशनला 2.425 मायनस z काय आलेला आहे 0.7875 ओके नाउ z3 1/8 into 12 minus 2 into x आहे ना सो 2.425 आणि प्लस y सो प्लस y काय आलाय 1.65 ओके सो आता आपण x3 कॅल्क्युलेट करते आणि इथे राईट डाऊन करते काय आलं ते आन्सर सो 17 minus 1.65 minus 3 into 0.7875 divide by 4 so answer आले 3.246 okay now y3 14 minus 2.425 minus 0.7875 divide by 5 so answer आले 2.1575 and then z3 12 minus 2 into 2.425 plus 1.65 divided by 8 so answer आले 1.1 okay so after थर्ड इटरेशन ऑप्शन चेक करा जर हे ऑप्शन असेल तर ऍज इट इज टिक करा आणि जर नसेल होल नंबर असेल तर इथे बघा 3 असेल इथे 2 असेल आणि 1 असेल ओके 3.2 आहे ना सो 3 लिहून घ्यायचा 2.1 आहे सो 2 आणि 1.1 आहे सो 1 ओके आणि जर ऑप्शन मध्ये पॉइंट मध्येच व्हॅल्यू असतील तर ह्या असतील सो ह्याला तुम्ही सिलेक्ट करून द्या ओके नाउ वी विल टेक वन मोर एक्झाम्पल लास्ट एक्झाम्पल घेऊ जॅकोबिसचं 4x minus y plus z is equal to 4 x plus 6y plus 2z is equal to 9 minus x minus 2y plus 5z is equal to 2 perform the two iterations टू इटरेशन परफॉर्म करायचे 4x minus y plus z is equal to 4x plus 6y plus 2z is equal to 9 minus x minus 2y plus 5z equal to 2 ओके सो फर्स्ट इक्वेशन मधून x काढणार सो 1/4 सो राहिलं काय हा 4 आणि हा y प्लस मायनस आहे तो प्लस होणार आणि z प्लस आहे तो मायनस होणार ओके देन y सो सेकंड इक्वेशन मधून y चा कोएफिशियंट इथे आला देन 9 देन राहिलं y घेतलंय आपण सो x आणि 2z सो x प्लस आहे मायनस आणि 2z मायनस 2z z इज इक्वल टू इथे 5 आहे सो 1/5 देन 2 कॉन्स्टंट देन प्लस x प्लस 2y होईल प्लस x प्लस 2y ओके नाउ आता आपण फर्स्ट इटरेशन टू इटरेशन पर्यंतच आपल्याला फाइंड आउट करायचंय सो फर्स्ट इटरेशन x1 y1 and z1 सो फर्स्ट इटरेशन ला x आणि y च्या व्हॅल्यू 0 0 टाकायच्या सो 1/4 सो हा 4 ऍज इट इज आणि हे तर 0 0 टाकायचे सो ऍज इट इज राहील नाउ नेक्स्ट 1/6 आणि इथे काय राहणार फक्त 9 राहणार बिकॉज ह्या व्हॅल्यू 0 0 टाकायच्या देन 1/5 आणि इथे काय राहणार ओनली 2 राहणार ओके सो 4/4 1 नेक्स्ट 9/6 1.5 then 2/5 0.4 okay now the second iteration last iteration so last iteration ला आता x आणि y च्या व्हॅल्यू प्रिव्हियस इटरेशन ला फाइंड आउट झालेला सो x2 y2 and z2 सो x चा हा स्टँडर्ड फॉर्म्युला 1/4 4 प्लस y y म्हणजेच काय ना आता 1.5 मायनस z 0.4 देन 1/6 9 इथे मायनस x म्हणजेच काय मायनस 1 आणि 2 इंटू झेड झेड काय आलाय 0.4 1/5 2 प्लस x x काय आहे 1 आणि 2 इंटू y y काय आलाय 1.5 ओके नाउ कॅल्क्युलेट करूयात आता x2 4 plus 1.5 minus 0.4 divided by 4
1.275. Then y2 9 minus 1 minus 2 into 0.4 divide by 6 1.2. Then 2 plus 1 plus 2 into 1.5 divide by 5. सो आन्सर आलं 1.2. ओके ह्याचं पण. सो आपल्याला सेट टू इटरेशन पर्यंतच फाइंड आउट करायला सांगितलेलं. सो आन्सर चेक करते मी ई. ओके 1.275, 1.2 and 1.2. Okay, right. Okay, so this is the second method of calculating the values of xyz or the solution of the simultaneous equation ची second method झाली जॅकोबीज इटरेशन. ओके, आणि फर्स्ट जी होती आपली गॉस इलिमिनेशन ती डायरेक्ट मेथड होती. आपण इलिमिनेशन मीन्स व्हॉट 1 पहिले झेड रिमूव्ह करायचं, देन एक्स किंवा वाय रिमूव्ह करायचं आणि जे रिमेनिंग व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट व्हायची ती फक्त आपण रिव्हर्स वेनी पुट करत होतो. आणि ह्याच्यामध्ये आपण एक स्टँडर्ड फॉर्म्युला एक्स आणि वाय झेडचे क्रिएट करून मग त्याच्यामध्ये फर्स्ट इटरेशन साठी आपण कंपल्सरी एक्स वाय आणि झेडच्या व्हॅल्यू 0 पुट करणार आणि मग नेक्स्ट इटरेशन पासून प्रिव्हियस इटरेशन मध्ये ज्या व्हॅल्यू पुट झालेल्या आहेत त्या पुट करून आपण व्हॅल्यू काय करणार फाइंड आउट करणार. ओके, सो आता जी लास्ट मेथड आहे गॉस सिडल मेथड 50% सेम आहे बघा. सुरुवातीला जे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत एक्स वाय झेडचे ते सेम जसे आपण जॅकोबीज इटरेशन मध्ये फाइंड आउट केले तसेच फाइंड आउट करणार. ओके, फक्त तुम्ही इटरेशन जसं स्टार्ट करणार तशा व्हॅल्यू ज्या पुट करतात ते थोडेसे वेगळे मेथड आहे. सो आता बघा, पहिल्यांदा गॉस सिडल मध्ये तुम्ही जे स्टँडर्ड फॉर्म्युले करता तर ते सेमच आहे बघा. सपोज तुम्हाला हे स्टँडर्ड 3 इक्वेशन्स दिलेले असतील सेम लाईक अ जॅकोबीज इटरेशन. ओके, त्याच्यावरून तुम्ही x ची फर्स्ट इक्वेशन वरून फाइंड आउट करणार 1/a1 देन ब्रॅकेट मध्ये d1 मायनस b1y मायनस c1z. ओके, दिस इज सेम ॲज जॅकोबीज इटरेशन. b1 सेकंड मधून y देन राहिलं काय d2 मायनस a2x मायनस c2z and then last z 1/c3 कोएफिशियंट z चा आणि देन रिमेनिंग व्हॅल्यू d3 आणि ह्या प्लस मायनस होऊन जातील मायनस a3x मायनस b3y. ओके, नाऊ आता तुम्ही जॅकोबीज इटरेशन मध्ये काय करायचे की फर्स्ट इटरेशन जेव्हा तुम्ही फाइंड आउट करायचे तेव्हा कंपल्सरी ज्या एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज आहेत त्या काय करायचे 0 पुट करायचे. आता इथे काय करायचं, जेव्हा तुम्ही एक्स फर्स्ट इटरेशन मध्ये x1 म्हणजे फर्स्ट इटरेशन मध्ये जेव्हा तुम्ही आपल्याला आता 0च पुट करावा लागेल. सो फर्स्ट इटरेशन साठी फक्त y आणि z ची व्हॅल्यू म्हणजे जेव्हा तुम्ही एक्स फर्स्ट इटरेशन मधला जेव्हा x1 फाइंड आउट कराल तेव्हा y आणि z ची व्हॅल्यू 0 पुट करायची. ओके, नाऊ फर्स्ट इटरेशन मध्ये जेव्हा तुम्ही y1 पास कराल तेव्हा इथे y कॅल्क्युलेट करणार तेव्हा रिमेनिंग व्हेरिएबल काय असणार x आणि z असणार. सो x ची जी व्हॅल्यू असेल ती ही x1 ची टाकायची. जसं आपण जॅकोबीज इटरेशन मध्ये फर्स्ट इटरेशनला कंपल्सरी आपण एक्स वाय झेड चे व्हॅल्यू 0च पुट करायचं. इथे तसं नाहीये, फक्त x1 जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करणार फर्स्ट इटरेशनला तेव्हा x1 कॅल्क्युलेट करताय म्हणजे y आणि z ची व्हॅल्यू 0 पुट करणार. नाऊ तुम्हाला x1 ची व्हॅल्यू मिळाली. नाऊ जेव्हा y1 ची व्हॅल्यू पुट करणार तेव्हा जो x असेल तिथे तुम्ही 0 नाही टाकायचं, तिथं काय टाकायचं x1 फाइंड आउट झालेला टाकायचं आणि z अजून मिळालाय का नाही, सो ती व्हॅल्यू 0 पुट करायची. ओके, नाऊ z1 जेव्हा कॅल्क्युलेट करणार तेव्हा x आणि y च्या व्हॅल्यू आता तुम्हाला इथे x1 आणि y1 च्या टाकायचे. ओके, नाऊ सेकंड इटरेशनला x2 साठी तुम्ही व्हॅल्यू पुट करणार. x2 साठी x सेम x2 काढताय म्हणजे y1 आणि yz ची व्हॅल्यू पुट करणार. ओके, म्हणजे प्रिव्हियस इटरेशनला मिळाली. जेव्हा y2 करणार सो y2 च्या वेळेस तुम्हाला काय व्हेरिएबल लागतं x आणि z. सो y2 च्या वेळेस जो x आहे जसं आपण जॅकोबीजला y2 जेव्हा कॅल्क्युलेट करायचो तेव्हा x1 चीच व्हॅल्यू पुट करायचो आणि z1 ची. पण इथे काय करायचं y2 च्या वेळेस तुम्हाला करंट x ची व्हॅल्यू कोणती मिळाली असेल x2 ची, बरोबर. सो जिथे x आहे तिथे x2 ची व्हॅल्यू आणि z अजून आपण फाइंड आउट नाही केला सो जो z1 आहे तो आणि z2 च्या वेळेस x2 आणि y2 ची मीन्स काय की
फर्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला हे स्टँडर्ड फॉर्म्युले मिळाले की फर्स्ट इटरेशन सुरू केलं की तुम्हाला स्टार्टिंगला कोणतीच व्हॅल्यू नाहीये, सो तुम्ही x1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी y आणि z 0 पुट करणार. नाव तुम्हाला x1 मिळालेलं, सो तुमच्याकडे आधी x ची व्हॅल्यू 0 होती, नंतर x ची व्हॅल्यू जी मिळाली असेल ती x1 ची असेल. सो y1 च्या वेळेस जी न्यूएस्ट व्हॅल्यू आहे ना व्हेरिएबलची ती यूज करायची. सो z ची तर 0च आहे, सो x1 ची x आणि x1 ची 0 घेतलेली आणि परत x1 ची आपण कॅल्क्युलेट केलेली. सो जी न्यूएस्ट व्हॅल्यू आहे ती टाकायची आणि Z1 च्या वेळेस आपण जॅकोबीज मध्ये 0 पुट करायचो, पण इथे न्यूएस्ट व्हॅल्यू मिळालेल्या त्या पुट करायच्या. नाउ सेकंड इटरेशनला सेम लाईक जॅकोबीज x2 कॅल्क्युलेट करायला y1 Z1 काढायचं आणि जॅकोबीज मध्ये सेकंड इटरेशन y2 च्या वेळेस x1 आणि Z1च पुट करायचं, पण इथे आपल्याला x2 न्यूएस्ट व्हॅल्यू मिळाली x ची, सो ती पुट करायची. आलं लक्षात? सो ज्या न्यूएस्ट व्हॅल्यू मिळाल्या तशा फक्त पुट करत जायच्या. सो हे आहे गॉस सिडल इटरेशन मेथड. आता आपण एक्झाम्पल्स घेऊ म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे 20x plus y minus 2z is equal to 70. Then 3x plus 20y minus z is equal to minus 18. Then 2x minus 3y plus 20z is equal to 25. Perform the 3 iterations. ओके, सो आता पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म्युले. सो x ची व्हॅल्यू, x चा कोएफिशियंट, सो x इज इक्वल टू 1/20. देन हा 70, देन y मायनस आणि हा प्लस 2z. ओके, नाउ y चा कोएफिशियंट 1/20, देन मायनस 18. ओके, देन इथे येईल मायनस 3x प्लस z. ओके, नाउ थर्ड मध्ये z चा कोएफिशियंट 1/20, then 25, then minus 2x plus 3y. Okay, now first iteration साठी आता आपण x आणि y ची फर्स्ट इटरेशन साठी बघा आता x1 कॅल्क्युलेट करतोय. ओके, फर्स्ट टाइम. सो 1/20, 17. सो y आणि z आपल्याकडे अजून आपण कॅल्क्युलेटच नाही केले, सो 0 पुट करायचं. ओके, सो इथे आपली व्हॅल्यू एवढीच येईल. ठीक आहे, सो आता आपल्याला लगेच व्हॅल्यू आता कॅल्क्युलेट करावं लागेल. मग अशी मी काय करायची, तिन्ही पण फॉर्म्युले पुट करून घ्यायची व्हॅल्यू मी एकदाच, पण आता आपल्याला ही x1 ची व्हॅल्यू y1 मध्ये यूज करायची. सो लगेच कॅल्क्युलेट करावं लागेल. 17 डिवाइड बाय 20. सो आन्सर आले 0.85. ओके, नाउ आता y1. सो y1 चा हा फॉर्म्युला स्टँडर्ड. सो 1/20, देन मायनस 18. ओके, नाउ आता मायनस 3. आता आपण जॅकोबीज मध्ये इथे 0च टाकायचो, बट इथे आता तुम्हाला x ची न्यूएस्ट व्हॅल्यू मिळालेली आहे, सो ती टाकायची 0.85 आणि z ची मिळाली का अजून नाही, सो ती 0 टाकायची. आलं लक्षात? सो आता हे लगेच कॅल्क्युलेट करून घेऊ. मायनस 18 मायनस 3 इंटू 0.85. ओके, and divide by 20. सो आन्सर आले मायनस 1.0275. ओके, नाउ आता Z1 साठी x आणि y लागतो, तर आपण जॅकोबीज मध्ये फर्स्ट इटरेशनला 0 पुट करायचो, बट इथे आता x आणि y च्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत न्यू, सो त्या पुट करायच्या. सो 1/20 ब्रॅकेट मध्ये 25, इथे आलं 2 इंटू x, x ची काय मिळाली आपल्याला 0.85 प्लस 3 इंटू y ची काय मिळाली आता जस्ट 1.0275. सो जी न्यूएस्ट व्हॅल्यू मिळाली ना ती आपल्याला पुट करायची इथे. ठीक आहे, नाउ आता कॅल्क्युलेट करून घेऊयात. 25 मायनस 2 इंटू 0.85 प्लस 3 इंटू मायनस 1.0275 and divide by 20. ओके, सो याचे आन्सर आले 1.011. ओके, हे आन्सर आले Z1 चं. नाउ द सेकंड इटरेशन. आता सेकंड इटरेशन मध्ये सेम आपण x1 फाइंड आउट करायला y आणि z च्या फर्स्ट इटरेशनच्या करायचो, x2 साठी सेम तसंच करायचंय. सो दिस इज स्टँडर्ड फॉर्म्युला 1/20, 17 मायनस y. सो y ची व्हॅल्यू फर्स्ट इटरेशनची, दॅट इज आता हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल. सो प्लस 1.0275 आणि प्लस 2z आहे, सो 2 इंटू z काय आलं आपला 1.011. ओके, नाउ आता लगेच कॅल्क्युलेट करून घ्यायचंय ते. सो 17 प्लस 1.0275 प्लस 2 इंटू
1.011 and divide by 20. So answer आले 1.002. ओके, नाव आता y2 साठी आपण जॅकोबीज मध्ये काय करायचो, फर्स्ट इटरेशनचीच व्हॅल्यू घ्यायचो. x y2 कॅल्क्युलेट करतोय म्हणजे x आणि z ची टाकावी लागेल. ओके, सो आपण प्रिव्हियस इटरेशनच्याच घ्यायचो, पण इथे काय करायचं, जी x ची लेटेस्ट मिळाली ती घ्यायची. सो आता फॉर्म्युला बघा आपला y चा 1/20 मायनस 18 3 इंटू आता ही व्हॅल्यू टाकायची जी लेटेस्ट मिळाली आहे ती, आणि झेड ची तर लेटेस्ट अजून मिळालीच नाही, सो हीच आहे जी करंट लेटेस्ट आहे ती. सो 1.011 आलं लक्षात. सो नाव कॅल्क्युलेट करूया ते -18 मायनस 3 इंटू 1.002 प्लस 1.011 and divide by 20. So answer आले -0.999 -0.9998. ओके, नाउ Z2. Z चा पहिले फॉर्म्युला 1/20 25. सो जॅकोबीज मध्ये आपण y1 x1 आणि y1 चीच व्हॅल्यू टाकायचो, पण इथे आता लेटेस्ट ज्या व्हॅल्यू आहेत त्या इथे पुट करायच्या. सो 2 इंटू x ची काय मिळाली आपल्याला 1.002 देन प्लस 3 इंटू y ची व्हॅल्यू दॅट इज मायनस 0.9998. ओके, सो आता हे कॅल्क्युलेशन करूया. 25 minus 2 into 1.002 plus 3 into minus 0.9998 and divide by 20. So आलंय परत 0. ह्याचं पण फक्त प्लस आहे 0.9998. हे मायनस आहे आणि हे प्लस आहे. ठीक आहे, सो हे झालं आपलं सेकंड इटरेशन. नाउ द थर्ड इटरेशन. सो थर्ड इटरेशन ला ऑब्विसली x3 साठी आपण y आणि z लागणार. सो करंट लेटेस्ट कोणते आहेत, y2 z2, सो तेच टाकायचे. सो 1/20 देन इथे आहे 17 मायनस y2 मायनस मायनस इथे प्लस होऊन जाईल 0.9998 आणि प्लस 2z. सो 2 इंटू z काय आलाय 0.9998. ओके, सो आता हे लगेच कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल बिकॉज ही व्हॅल्यू आपल्याला y2 मध्ये पुट करायची आहे. सो 17 प्लस 0.9998 प्लस 2 इंटू 0.9998 and divide by 20. ओके, सो आन्सर आले x3 चं 0.9997. ओके, नाउ y3. सो y3 पुट करताना आपण जॅकोबीज मध्ये y2 x y3 जेव्हा पुट करणार तेव्हा आपल्याला x आणि z ची व्हॅल्यू, सो आपण प्रिव्हियस इटरेशन ची द्यायचो, पण इथे आता x3 टाकायची आणि z तर आपला लेटेस्ट हाच आहे, सो तो टाकायचा. सो 1/20. ओके, सो -18 प्लस मायनस 3 इंटू x. सो प्रिव्हियस लेटेस्ट व्हॅल्यू ही आहे x ची. सो 0.9997 प्लस काय आहे z. सो z काय आला आपला हा 0.9998. ओके, सो आता y3 कॅल्क्युलेट करून घेऊ. -18 मायनस 3 इंटू 0.9997 प्लस 0.9998 डिवाइड बाय 20. ओके, सो y3 ची व्हॅल्यू आलेली आहे -1 ही झाली 0.999. ओके, 1 ने आपण त्याला नंतर 1 लिहून टाकू. नाउ द z ची व्हॅल्यू z3 लास्ट आहे आता z3 ची व्हॅल्यू. सो हा फॉर्म्युला लागेल आपल्याला 25 मायनस आता x आणि y च्या व्हॅल्यू, सो लेटेस्ट दोन्ही मिळालेल्या, सो ह्याच व्हॅल्यू पुट करायची, ही x ची आणि ही y ची. सो -2 इंटू x 0.9997 आणि प्लस 3 इंटू y. सो प्लस 3 इंटू y मायनस आलेला आहे. ओके, नाउ कॅल्क्युलेट करूया z3. 25 मायनस 2 इंटू 0.7 प्लस 3 इंटू मायनस 0. डिवाइड बाय 20. सो आन्सर आलेले 1.0
0.00045. Okay, so after the third iteration आपण काय म्हणू शकतो, x3 ची व्हॅल्यू is almost equal to 0.9 means almost equal to 1. y3 ची व्हॅल्यू minus 0.9 means almost equal to -9 and z3 ची व्हॅल्यू 1.00 means 1. Okay, so ह्या झाल्या तुमच्या values of or solution of the given simultaneous equation using the Gauss-Seidel method. Okay, now let's see the another example. 8x plus 2y plus 3z is equal to 30. X minus 9y plus 2z is equal to 1. Then 2x plus 3y plus 6z is equal to 31. Okay, now आता x चा standard formula 1/8, this 30 and this minus 2y minus 3z. Okay, now y चा standard formula. So आता इथे काही बघा, y ला -9 आहे ना, so minus 1/9 आणि मग काही 1 minus x minus 2z. ओके, सो आता इथे मायनस लिहिण्यापेक्षा जर आपण ह्याला जर पुढे सॉर्ट आउट केलं, सो हा जो मायनस आहे तो जर पॉझिटिव्ह केला तर हा 1 मायनस येणार, हा x प्लस येणार आणि हा तुमचे साइन चेंज होणार. ओके, सो हे आपल्याला प्रॉपर राहील. ठीक आहे, -1 प्लस x प्लस 2z. नाउ z 1/6, so 31 minus 2x minus 3y. ओके, नाउ फर्स्ट इटरेशन. आता हे सॉल्व करा अप टू 2 इटरेशन्स. 2, 3 केलं तरी चालेल. आता तुम्हाला एक्झाम्पल मध्ये 2 इटरेशन दिले, सो 2 इटरेशन आपण सॉल्व करू. सो फर्स्ट इटरेशन x1. सो आता सध्या लेटेस्ट व्हॅल्यू आपल्याकडे एक पण नाहीये. सो जेव्हा आपण x फाइंड आउट करतो तेव्हा आपल्याला y आणि z रिक्वायर रिमेनिंग 2 व्हेरिएबलची व्हॅल्यू पुट डाऊन करायची असते. ओके, सो आता आपल्याकडे एकही लेटेस्ट नाही, सो आपण 0 पुट करणार. ओके, सो 1/8 into 30 आणि हे तर 0 होऊन जातील. ओके, सो 30 डिवाइड बाय 8, सो आन्सर आले 3.75. ओके, नाउ आता y1. सो y1 साठी रिमेनिंग व्हेरिएबल काय, x आणि z. त्यातला z ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आतापर्यंत, पण x ची आलेली आहे नवीन, सो ही टाकणार आणि z ची 0 टाकणार. ओके, सो 1/9 minus 1 प्लस x ची व्हॅल्यू आता ही टाकणार आणि 2 into z म्हणजे ही 0 टाकून देणार. ओके, सो आता ह्याचा आन्सर काय आले बघा, -1 plus 3.75 divided by 9, so 0.31. 0.31. ओके, नाउ Z1. सो Z1 साठी आता वी रिक्वायर्ड x and y आणि x आणि y ची आपल्याकडे लेटेस्ट व्हॅल्यू आहे, सो आता 0 टाकायच्या नाही. सो 1/6 31 minus 2 into x ची व्हॅल्यू जी आलेली आहे ती टाकायची आणि -3 into y ची व्हॅल्यू 0.31. नाउ कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ Z1. 31 minus 2 into 3.75 minus 3 into 0.31 आणि डिवाइड बाय 6, सो आन्सर आलेले 3.762. ओके, नाउ द लास्ट इटरेशन, सेकंड इटरेशन. ओके, सो x2 साठी लेटेस्ट x2 फाइंड आउट करायचं, सो y आणि z ची. सो लेटेस्ट y आणि z काय आहे, सो ह्याच व्हॅल्यू पुट करायचे. ओके, सो 1/8 30 minus 2 into y ची व्हॅल्यू काय 0.31 minus 3 into z ची व्हॅल्यू काय आलेली 3.762. ओके, नाउ कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द x2. सो काय आलं बघा, 30 minus 2 into 0.31 minus 3 into 3.762 and divide by 8. सो आन्सर आलेला आहे 2.262. ओके, नाउ y2. सो y2 साठी रिमेनिंग व्हेरिएबल x आणि z. सो x ची व्हॅल्यू तर आपल्याला लेटेस्ट मिळालेली आहे ती आणि z ची व्हॅल्यू तर लेटेस्ट हीच आहे, तो ही पुट करायची. ओके, सो 1/9 minus 1 प्लस x ची व्हॅल्यू ही 2.262. ओके, आणि प्लस 2 into z ची लेटेस्ट व्हॅल्यू काय हीच आहे, सो 3
0.762. Okay, so what will be the value of the y2? Now minus 1 plus 2.262 plus 2 into 3.762 and divide by 9. So answer आले 0.98. Okay, now the Z2. ठीक आहे. So Z2 साठी remaining variable x आणि y. So we have to put down the latest value of the x and y. So this is x2 and y2 ची value put करायची. Okay. So 1/6 31 minus 2 into x 2.262 minus 3 into y 0.98. Okay. So Z2 ची value बघा आता 31 minus 2 into 2.262 minus 3 into 0.98 divide by 6. So answer आले 3.92. Okay, so after 2 iteration x will be this, y2 हा आणि z2 हा. जर पॉइंट मध्ये ऑप्शन असतील तर डायरेक्ट राईट डाऊन करा, जर नसतील तर अशा ऑप्शन असतील बघा. 2.2 मीन्स 2, y2 काय 0.9 म्हणजे ऑलमोस्ट इक्वल टू 1 and z2 3.92 म्हणजेच काय 4. लक्षात? ठीक आहे. सो हे झालं तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल. आफ्टर दॅट वन मोर एक्झाम्पल. बघा थोडंसं डिफरंट काइंड ऑफ एक्झाम्पल आहे. इक्वेशन दिलेत तुम्हाला 3x plus 2y is equal to 4.5, then 2x plus 3y minus z is equal to 5 minus y plus 2z is equal to 0.52. 2 इटरेशन्स फाइंड आउट करायचे. ओके, बट ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला इनिशियल व्हॅल्यूज दिलेल्या आहेत बघा. x0 ची 0.4, y0 ची 1.6 आणि z0 ची 0.4. सो जिथे इनिशियल व्हॅल्यू रिक्वायर्ड आहे आपण जसं 0 घ्यायचो ना फर्स्ट इटरेशनला, सो इथे आता तुम्हाला दिलेल्या आहे. सो 0 च्या ऐवजी ह्या व्हॅल्यू घ्यायच्या. ओके, सो पहिले आता इथे बघा z नाहीच आहे. सो आता x आपण कसं फाइंड आउट करणार ह्या इक्वेशन मधून 1/3 4.5 minus 2y. ओके, नाउ इथे y. So y is equal to 1/3 5 minus 2x plus z. ठीक आहे. Now z equal to 1/2 0.5 2 आणि plus y. Okay. Now the first iteration. 2 iteration पर्यंत फाइंड आउट करायचे. सो आता x1. ओके, सो फर्स्ट इटरेशन मध्ये x1. सो x जर आपण फाइंड आउट करतो वी हॅव टू पुट द y and z, पण इथे z नाहीये. सो y ची व्हॅल्यू इनिशियल आपण जसं 0 घेतो, बट इथे तुम्हाला दिलेली आहे की काय व्हॅल्यू घ्यायची. सो 1.6 घेणार. सो 1/3 into 4.5 minus 2 into 1.6. ओके, सो इथे आपण फर्स्ट इटरेशनला y0 घेणार 1.6. z ची गरज नाही जर असेल तर मग तो z घेतला असता. ओके, सो इथे आता बघा आन्सर येईल 4.5 minus 2 into 1.6 and divide by 3. So answer आले 0.43. ओके, नाउ द y1. सो y1 साठी आता आपल्याला z लागणार आहे आणि x. तो x जो आपण फाइंड आउट केलेला आहे तोच घ्यायचा आहे आता लेटेस्ट 0.43. ओके, x काय घ्यायचा आहे 0.43. पण जर z रिक्वायर्ड आहे, सो इनिशियल z अजून आपल्याला मिळालाय का नाही, सो हा जो दिलेला आहे तुम्हाला तो घ्यायचा. आणि जर दिलेला नसेल तर आपण 0 घेत होतो. आलं लक्षात? सो इथे तुम्हाला दिलेला आहे इनिशियल, सो हा घ्यायचा. ठीक आहे, सो हा फॉर्म्युला बघा 1/3 5 minus 2 into हा लेटेस्ट. आता हा नाही घ्यायचा, जो लेटेस्ट आहे तोच घ्यायचा. आता लेटेस्ट जर नसेल तर मग तुम्हाला जो 0 दिलेला 0 घेतो आपण, पण इथे दिलेला आहे तुम्हाला काय घ्यायचंय, सो ते घ्यायचं 0.4. ओके, सो 5 minus 2 into 0.43 plus 0.4 divided by 3. सो हे आले 1.51.
ओके. नाव नेक्स्ट आता Z1. सो झेड साठी आता फक्त इथे y आहे, x नाही दिलेला होता आपल्याला. सो y जो लेटेस्ट आहे तो घ्यायचा. सो 1/2 0.52 प्लस y काय आला आपला 1.51. ओके. सो 0.52 प्लस 1.51 डिवाइड बाय 2. So answer आले 1.01. Okay. Now the second iteration. आता second iteration ला तर previous value. So x2. So 1/3 4.5 minus 2 into y. तो y कोणता latest हा वाला 1.51. So 2 into 1.51. So calculate करूयात आता आपण 4.5 minus 2 into 1.51 divide by 3. So answer आले 0.49. 0.49. y2. So y2 चा फॉर्म्युला स्टँडर्ड 5 minus 2 into x. तो x कोणता जो लेटेस्ट मिळाला 0.49. 2 into 5 minus 2 into 0.49 आणि प्लस z. सो z आपला लेटेस्ट हाच आहे. सो प्लस 1.01. ओके. सो y2 is equal to 5 minus 2 into 0.49 plus 1.01. Sorry. 5 minus 2 into 0.49 plus 1.01 and divide by 3. So answer आले 1.67. ओके. अँड देन Z3. सो Z साठी y लागते फक्त आपल्याला आणि तो लेटेस्ट घ्यायचा हा. सो 1/2 0.52 plus 1.67. Okay. So 0.52 plus 1.67 divided by 2. So answer आले Z3 चं 1.095. ओके. सो हे झाले तुमचे पॉइंट वाईज आणि जर तुम्हाला होल व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे असतील सॉरी Z2 तर 2 इटरेशन सांगितलेले हे झाले तुमचे पॉइंटनी व्हॅल्यू आणि जर होल व्हॅल्यू फाइंड आउट 0.4s व्हायला झिरोच म्हणणार आपण किंवा आता बघा हा 9 आहे ना सो ह्याच्यामध्ये +1 ऍड केला 5 झाला. ओके. सो 5 आहे 5 किंवा 5 पेक्षा जास्त असेल तर आपण 1 ऍड करतो. सो इथे x2 1 येईल होल व्हॅल्यू केली तर इथे 1.6 आहे सो y2 2 येईल आणि z2 1.0 आहे किंवा जरी हा 9 आहे तरी 1 ऍड केला तर 1.1च होतोय. सो हा z जो आहे तो 1 येईल. लक्षात ठीक आहे जर होल व्हॅल्यू तुम्हाला ऑप्शन मध्ये असतील तर. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल. Now one more example. 10x plus y plus z is equal to 12. X plus 10y plus z is equal to 12. X plus y plus 10z is equal to 12. Perform the 3 iterations. Okay, आता इथे इनिशियल approximations value नाही दिलेले so we have to put the zero values. Okay, so first find out the x. So 1/10 ह्या इक्वेशन वरून 12 minus y minus z. Then y ची व्हॅल्यू सेकंड. सो y चा कोएफिशियंट 10. सो 1/10 12 minus x minus z. ऑलमोस्ट सेमच आहे बघा. 1/10 इथे 12 आणि minus x minus y. Okay, now the first iteration. So x1. So आता इथे y आणि z रिक्वायर्ड सो व्हॅल्यू नाहीये सो आपण 0 देणार. सो 1/10 फक्त काय राहील 12. ओके. सो y आणि z तर 0च आहेत. ठीक आहे. नाउ 12/10. सो 1.2 y1. सो आता 1/10 12 मायनस y चं स्टँडर्ड फॉर्म्युला. सो x जो लेटेस्ट आहे तो दॅट इज 1.2 आणि z अजून नाही मिळालेला आपल्याला सो 0. ओके. सो आता इथे आन्सर काय येईल बघा 12 minus 1.2 divided by 10. So 1.08. Now the Z1. So Z1 ला आपल्याला x आणि y बोथ रिक्वायर्ड असतात. सो जे प्रिव्हियस आता लेटेस्ट मिळाले ते यूज करणार आपण. सो 1/10 12 minus 1.2 minus 1.08. Okay.
सो कॅल्क्युलेट करू 12 minus 1.2 minus 1.08 डिवाइड बाय 10. सो 0.972. ओके, नाव आपल्याला 3 इटरेशन परफॉर्म करायचे. नाव द सेकंड इटरेशन x2. सो x2 ला आपल्याला y आणि z, सो लेटेस्ट y आणि z हेच आहे 1.08 0.97. सो ते पुट करायचे. सो 1/10 12 minus 1.08 minus 0.972. ओके, सो आन्सर काढू 12 minus 1.08 minus 0.972 and divide by 10. So 0.9948. Okay, now y2 1/10. So y2 मध्ये x आणि z. सो लेटेस्ट x काय हा, सो हा यूज करणार आणि z लेटेस्ट कोणता आहे हा, तर तो यूज करणार. सो 12 minus x 0.9948 आणि minus z 0.972. ओके, सो कॅल्क्युलेट करू 12 minus 0.9948 minus 0.972 and divide by 10. 1.003. Now the Z2. So Z2 साठी we required x and y. Both are the latest x2 y2 value त्या put करणार. So 12 minus 0.9948 minus 1.003. Okay, so 12 minus 0.9948 minus 1.003 divided by 10. So 1.0002. Okay, now third iteration. x3. So standard formula 1/10 12 minus y and z. So ह्याच्यासाठी लेटेस्ट व्हॅल्यू, सो मायनस 1.003 आणि z ची व्हॅल्यू 1.0002. ओके, सो व्हॅल्यू काय येईल बघा आता 12 minus 1.003 minus 1.0002 divided by 10. So 0.9968. ओके, नाउ y3 1/10. सो y कॅल्क्युलेट करायला वी नीड x and z. सो x लेटेस्ट आहे x3 ची व्हॅल्यू आणि z z2 ची, तर ती पुट करणार इथे. सो 12 minus x जी लेटेस्ट व्हॅल्यू x ची ती 0.99968 आणि z ची व्हॅल्यू minus 1.0002. ओके, सो बघा आता 12 minus 0.99968 minus 1.0002 divided by 10. So again 1.000 म्हणजे 1च येईल. ओके, and then Z3. So Z3 साठी we need x and y. So these are the latest values. So त्या put करायच्या. Z3 साठी 1/10 12 minus x. So 0.99968 minus y. So 1.0001. So Z3 is equal to final value 12 minus 0.99968 minus 1 divided by 10. So हे व्हॅल्यू आली 1.00002. सो ह्या व्हॅल्यू आलेल्या आहेत फायनल, पण ऑलमोस्ट x3 ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 0.9 म्हणजेच 1. y3 पण काय आलेला आहे 1.00 मीन्स 1 आणि z3 पण काय आलेला आहे 1च आलेला आहे. ओके, ऑलमोस्ट जर होल व्हॅल्यूज तुम्हाला लिहायच्या झाल्या तर. ओके, सो लेट्स चेक द आन्सर. ओके, x1 y1 and z1 आन्सर राईट आहे. ठीक आहे, सो हे झालं तुमची थर्ड मेथड गॉस सिडल मेथड. ओके, सो ह्याचे काय एक्झाम्पल्स देते तेवढे सॉल्व्ह करा आणि आपला सिलेबस कंप्लीट झालेला आहे. गॉस सिडल मेथडने सॉल्व्ह करायचं. x plus 7y minus 3z is equal to 22 minus 22. Then 5x minus 2y plus 3z is equal to 18.
2x minus y plus 6z is equal to 22. ओके, सो जेव्हा तुम्हाला इटरेशन्स नसतात दिलेले तेव्हा थर्ड इटरेशन 3 इटरेशन पर्यंत फाइंड आउट करायचं. ओके, नाउ 3x plus 3y minus z is equal to 11. 2x minus y plus 2z is equal to 9. 4x plus 3y plus 2z is equal to 25. So for these two example, perform 3 iterations. Now 2x plus y minus z is equal to 3. X plus y plus 2z is equal to 13. X plus y minus z is equal to 1. Perform 2 iterations. Again I am saying, when the iterations are not given, then perform up to the 3 iteration, and if the iteration are given, then जे given number of iteration आहे तेवढा time perform करायचं आहे. Okay, now 10x plus 2y plus z is equal to 9. X plus 10y minus z is equal to minus 22. Minus 2x plus 3y plus 10z is equal to 22. So this is also performed for the 2 iterations only. लक्षात ठीक आहे. So this is the Gauss Seidel method.